कॅन्सर सारखा गंभीर आजार शस्त्रक्रियेविना बरा होऊ शकतो असं जर सांगितलं तर आपल्याला आश्चर्यच वाटेल. परंतु अमेरिकेत यावर नुकतंच एक संशोधन झालंय. जाणून घेऊयात सविस्तर याबद्दल आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. कॅन्सरवरील हे संशोधन नेमकं काय आहे? अमेरिकेतील मॅनहॅटन येथील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे प्रथमच कॅन्सरच्या 12 रुग्णांवर झालेल्या एका छोट्याशा वैद्यकीय चाचणीत कोणतीही शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी न करता सर्व रुग्णांमध्ये कोलोरेक्टल कर्करोगाचे 100% निर्मूलन झाल्याचं आता दिसून आलंय. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व रुग्णांमध्ये हा रेक्टल कॅन्सर स्थानिक पातळीवर प्रगतशील अवस्थेत होता. तसेच मिसमॅच रिपेअर डेफिशियन्सी नावाचे दुर्मिळ म्युटेशन असून देखील त्याचे निर्मूलन झालंय. सध्या या कॅन्सरसाठी काय उपचार उपलब्ध आहेत? सामान्यतः असा रेक्टल ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो. याशिवाय केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी गरजेनुसार घेणं अपेक्षित असतं. पण यातून केवळ काहीच लोक पूर्ण बरे होऊ शकतात आणि बऱ्याच रुग्णांसाठी उपचारांचा हा प्रकार दीर्घकाळ साईड इफेक्ट्स देणारा आणि त्रासदायक ठरतो. संशोधनातील या रुग्णांना चाचणी दरम्यान नेमकं काय उपचार दिले गेले? या चाचणीसाठी त्यांनी 6 महिने प्रायोगिक इम्युनोथेरपी उपचार घेतले. रुग्णांना जे औषध दिले गेले त्याला डॉस्टरलिमॅब असं म्हटलं जातं आणि ते जेम्परली या ब्रँड नावाने विकलं जातं. डॉस्टरलिमॅब हे एंडोमेट्रियल कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारं एक इम्युनोथेरपीचं औषध आहे. या चाचणीत हे औषध रेक्टल कॅन्सरला उपयुक्त ठरेल की नाही याची ही पहिली वैद्यकीय तपासणी होती. इम्युनोथेरपी म्हणजे काय असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. सजीवांमध्ये शरीराची रोगाविरोधात लढण्यासाठी आपली एक रोगप्रतिकार प्रणाली असते. इम्युनोथेरपीमध्ये औषधे वापरून रोगप्रतिकार प्रणाली अशा पद्धतीने उत्तेजित केली जाते जेणेकरून अशा कोणत्याही गंभीर आजाराविरोधात नैसर्गिकरित्या लढण्याची क्षमता शरीरात तयार होईल. या उपचारांमुळे शरीरात कर्करोगाशी लढणाऱ्या पेशींच्या निर्मितीला चालना मिळते. निरोगी पेशी आणि कर्करोगाच्या पेशी ओळखण्यात आणि त्यांच्यावर प्रतिकार करण्यात मदत होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे औषध नेमकं आहे तरी कसं? डॉस्टरलिमॅबच्या एका डोसची किंमत साधारण 9 लाखांपर्यंत आहे आणि कॅन्सरच्या या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या एकूण 9 डोसेससाठी किमान 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागेल, ज्यामुळे ते बहुतेक रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या टीमने देखील डोके आणि मानेच्या कर्करोगावर प्रभावी ठरणाऱ्या आणि कमी किमतीत बनवलेल्या अशाच काही औषधांचे संशोधन केल्याचं सांगितलंय. त्यामुळे भविष्यात भारतात देखील आता अशा कॅन्सरवर उपचार होऊ शकतील.